स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण पाहणार आहोत न्यायालयीन भरतीसाठी उपयुक्त असणारे 15 प्रश्न. तर चला सुरू करूया. प्रश्न पहिला, शेगाव हे गजानन महाराजांचे देवस्थान कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 1 अकोला, 2 बुलढाणा, 3 अमरावती, 4 यवतमाळ. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 बुलढाणा. शेवगाव हे गजानन महाराजांचे देवस्थान बुलढाणा या जिल्ह्यामध्ये स्थित आहे. प्रश्न क्रमांक 2, टिपेश्वर अभयारण्य हे कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 1 अकोला, 2 बुलढाणा, 3 अमरावती, 4 यवतमाळ. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 यवतमाळ. टिपेश्वर अभयारण्य हे यवतमाळ या जिल्ह्यामध्ये स्थित आहे. प्रश्न क्रमांक 3, वैनगंगा ही खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे? ऑप्शन क्रमांक 1 गोदावरी, 2 नर्मदा, 3 पंचगंगा, 4 वारणा. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 गोदावरी. वैनगंगा ही गोदावरी या नदीची उपनदी आहे. प्रश्न क्रमांक 4, खालीलपैकी कोणती नदी ही पश्चिम वाहिनी नदी आहे? ऑप्शन क्रमांक 1 गोदावरी, 2 नर्मदा, 3 पंचगंगा, 4 वारणा. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 नर्मदा. नर्मदा ही नदी पश्चिम वाहिनी नदी आहे. प्रश्न क्रमांक 5, अरवली पर्वतातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 1 कळसुबाई, 2 कांचनजंगा, 3 माउंट एव्हरेस्ट, 4 गुरु शिखर. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 गुरु शिखर. अरवली पर्वतातील सर्वात उंच शिखर आहे गुरु शिखर. प्रश्न क्रमांक 6, महाराष्ट्रातले सर्वात उंच शिखर कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 1 कळसुबाई, 2 कांचनजंगा, 3 माउंट एव्हरेस्ट, 4 गुरु शिखर. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 कळसुबाई. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे कळसुबाई. प्रश्न क्रमांक 7, अभिनव भारत या संघटनेची स्थापना कोणी केली होती? ऑप्शन क्रमांक 1 महात्मा गांधी, 2 विदा सावरकर, 3 विनोबा भावे, 4 महात्मा ज्योतिबा फुले. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 विदा सावरकर. विदा सावरकर यांनी अभिनव भारत या संघटनेची स्थापना केली होती. प्रश्न क्रमांक 8, इस्रो या संघटनेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन क्रमांक 1 हैदराबाद, 2 बँगलोर, 3 मुंबई, 4 नागपूर. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 बँगलोर. इस्रो या संघटनेचे मुख्यालय हे बँगलोर येथे आहे. प्रश्न क्रमांक 9, फकीरा या कादंबरीचे लेखक कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 1 वि. शिरवाडकर, 2 भालचंद्र नेमाडे, 3 लक्ष्मण माने, 4 अण्णाभाऊ साठे. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 अण्णाभाऊ साठे. फकीरा या कादंबरीचे लेखक आहेत अण्णाभाऊ साठे. प्रश्न क्रमांक 10, मानवी हक्क दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक 1 5 डिसेंबर, 2 7 डिसेंबर, 3 10 डिसेंबर, 4 15 डिसेंबर. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 10 डिसेंबर. मानवी हक्क दिवस हा 10 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 11, महात्मा गांधीजींचे समाधीस्थळ हे राजघाट हे कोणत्या नदीच्या काठी आहे? ऑप्शन क्रमांक 1 नर्मदा नदी, 2 गंगा नदी, 3 कावेरी नदी, 4 गोदावरी नदी. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 यमुना नदी. महात्मा गांधीजींचे समाधीस्थळ हे राजघाट हे नर्मदा नदीच्या काठी वसलेले आहे. प्रश्न क्रमांक 12, मणिपूर या राज्याच्या राजधानीचे शहर कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 1 गांधीनगर, 2 इटानगर, 3 गंगटोक, 4 इम्फाल. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 इम्फाल. मणिपूर या राज्याच्या राजधानीचे शहर आहे इम्फाल. प्रश्न क्रमांक 13, महाराष्ट्राचा राज्य प्राणी खालीलपैकी कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 1 शिंगी गेंडा, 2 वाघ, 3 शेकरू, 4 सिंह. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 शेकरू. शेकरू हा महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे. प्रश्न क्रमांक 14, उच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली होती? ऑप्शन क्रमांक 1 1880, 2 1862, 3 1885, 4 1888. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 1862. मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना ही 1862 रोजी करण्यात आली होती. प्रश्न क्रमांक 15, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक कोणाद्वारे केली जाते? ऑप्शन क्रमांक 1 राज्यपाल, 2 मुख्यमंत्री, 3 राष्ट्रपती, 4 पंतप्रधान. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 राष्ट्रपती. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक ही राष्ट्रपतीद्वारे केली जाते.
व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.